श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. जर नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तर बघा 10 एप्रिल 2024 बुधवार रोजी आपला स्वामी प्रकट दिन आहे. त्या दिवशी आपण त्या स्वामी प्रकट दिनानिमित्त दरवर्षी आपण गुरुचरित्र पारायण करतो. पण जर नवीन सेवेकरी आहेत तर त्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसतं किंवा केंद्रात जाऊन पारायण करणं शक्य नसतं किंवा घरी सप्ताह करणं शक्य नसतं. ऑफिसचे कामं असतात, सुट्ट्या नसतात किंवा तेवढा वेळ मिळत नाही, तेवढे नियम पाळणं जमत नाही. तर अशा व्यक्तींनी, अशा स्वामी भक्तांनी काय करायचं? वेळ नसून पण जर त्यांची स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा आहे किंवा गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे पण त्यांना शक्य नाही आहे पारायण करणं, तर अशा वेळेस काय करायचं? तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण एवढं जर फळ मिळवायचं असेल तर तुम्ही गुरुचरित्रामधला 14वा अध्याय रोज तुम्ही आजपासून म्हणलं तरी पण वाचायला सुरुवात करा. किंवा तुम्हाला वाटलं उद्यापासून आपण प्रकट दिनापर्यंत हा रोज वाचायचा आहे संकल्पयुक्त, तर तुम्ही तसाही वाचू शकता. तर बघा, तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये कसलीही इच्छा असू द्या पण तुम्हाला पारायण करणं शक्य नाही तर तुम्ही कमीत कमी गुरुचरित्र पारायणाचा गुरुचरित्र ग्रंथातला 14वा अध्याय वाचा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आणि 14वा अध्याय हा आपलं संकट निवारण करण्यासाठी वाचला जातो. त्याच्यामुळे तुम्ही ह्या ग्रंथाला ह्या पारायणाला, या अध्यायाला सुरुवात करा आणि तुमची जी काही मनातली इच्छा आहे ती स्वामींसमोर, दत्त महाराजांसमोर बोलून दाखवा. तर सुरुवात कशी करायची बघा. तुम्ही जेव्हा, आणि हा ग्रंथ अतिशय म्हणजे प्रभावी आहे, एकदम छोटासा आहे, 1 ते 49 ओव्यांचा आहे फक्त, आणि ते वाचायला जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिट लागतात. तुम्ही जर 10 मिनिट स्वतःसाठी काढू शकत नसाल तर तुम्ही स्वामींची सेवा कधीच करू शकत नाहीत. तर मग त्याच्यासाठी तुम्ही तो अध्याय वाचायला तुम्हाला जास्तीत जास्त 10 मिनिट लागतात. आणि तो तुम्हाला कुठेही मिळून जाईल, धार्मिक दुकानात मिळून जाईल किंवा जिथे आपले पुस्तकं वगैरे मिळतात तिथेही मिळून जाईल. आणि त्याची किंमत फक्त 15 रुपये आहे. 10 ते 15 रुपये, जास्तीत जास्त 15 रुपये आहे. आणि तुम्हाला त्या 15 रुपयाच्या किमतीच्या ग्रंथामध्ये इतकं आयुष्याचं सोनं होणार आहे की वेळ पण कमी लागतो, खर्च पण कमी आहे आणि त्याची फलप्राप्ती असंख्य आहे. तुम्ही फक्त या ग्रंथाचं पठण करा आणि तुमच्या आयुष्यात बघा किती बदल होतात ते. आता रोज वाचणं शक्य नाही आहे तर कमीत कमी स्वामी प्रकट दिनानिमित्त तरी तुम्ही हा ग्रंथ वाचायला सुरुवात करा आणि तुमच्या आयुष्यात काय काय बदल होतात ते नक्की बघा. तर बघा, कधीपासून सुरुवात करायची? आता तुम्ही जर ही उद्यापासून जरी सुरुवात केली तरीही चालेल. आणि सुरुवात करताना काही करायचं नाही आहे, फक्त स्वामींसमोर बसायचं, संकल्प करायचा की मी आजपासून 14व्या म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातलं 14व्या अध्यायाला आजपासून सुरुवात करत आहे. तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं आणि तुम्ही कशासाठी हे करणार आहात अध्याय, ती तुमची इच्छा बोलायची आणि वाचायला सुरुवात करायची. आणि हे कधीपर्यंत वाचायचं आहे? तुम्हाला स्वामी प्रकट दिनापर्यंत वाचायचा आहे. हा अध्याय तुम्हाला स्वामी प्रकट दिनापर्यंत वाचायचा आहे. आणि हा अध्याय वाचायला तुम्हाला जास्तीत जास्त 10 मिनिट लागतील, जास्तीत जास्त. त्याच्या आतमध्ये पण तुमचं होऊन जाईल. पण हा अध्याय इतका प्रभावी आहे की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. कारण या अध्यायाचे असंख्य असे फायदे आहेत. खूप म्हणजे खूप प्रभावी असा अध्याय आहे हा. ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांनी हा अध्याय वाचा, तुम्हाला नक्की फळ मिळेल. तर बघा, किती दिवस वाचायचा? तर आता उद्यापासून सुरुवात केली तर 10 एप्रिलपर्यंत तुम्हाला तो अध्याय वाचायचा आहे.
मग तो किती दिवस होऊ द्या, 20 दिवस होऊ द्या, 18 दिवस होऊ द्या, 19 दिवस होऊ द्या. जर आजपासून तुम्ही सुरुवात केली असती तर तुमचे 10 एप्रिलपर्यंत 21 दिवस झाले असते. पण जर तुम्हाला शक्य नाही आहे तर तुम्ही कमीत कमी उद्यापासून करा, परवापासून करा, कितीही दिवसापासून करा. फक्त स्वामी प्रकट दिनापर्यंत तुमचे जास्तीत जास्त वेळा हा अध्याय वाचून झाला पाहिजे अशी सुरुवात करा. त्याच्यासोबतच तुम्ही स्वामी चरित्राचे 3-3 अध्याय जरी वाचले, तुम्हाला काही जमत नाही ना तर 3-3 अध्याय वाचा. 11 माळी जप करा. 11 माळी जर नाही जमल्या तर 1 माळ तरी करा, पण करा. कारण स्वामींचा प्रकट दिन आहे. आपल्याला जास्तीत जास्त स्वामींची सेवा करायची आहे आणि स्वामींना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे. आपल्या आयुष्याचं सोनं करायचं आहे आणि स्वामींना प्रकट करून घ्यायचं, स्वामींना प्रसन्न करून घ्यायची हीच आपली मोठी संधी आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा की जेणेकरून स्वामींची आपल्या घरावर, आपल्यावर अखंड कृपा राहील, कृपादृष्टी राहील आणि आपल्यावरही स्वामींचा वरदहस्त कायम टिकून राहील. जर स्वामींच्या जवळ आपल्याला जायचं असेल तर स्वामींचं नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही चालता, बोलता, उठता, बसता, स्वयंपाक करता, कामं करता, तुम्ही ऑफिसमध्ये आहात, तुम्ही प्रवासात आहात, कुठेही असू द्या, तुम्ही स्वामींचं 24 तास नामस्मरण करू शकता. स्वामींचं नाव तुम्ही तुमच्या तोंडामध्ये सतत ठेवू शकता, घेऊ शकता. त्याला कसलंही बंधन नाही किंवा कसलेही नियम अटी किंवा काय पाळायचं असं काहीही नाही. इतकं प्रभावशाली असं नामस्मरण आहे आणि त्या नामस्मरणाचे फायदे अगणित आहेत. जसजसं तुमचं नामस्मरण वाढत जाईल तसतसं तुमच्या आयुष्यातले जे काही संकट असतील, दुःख असतील ते मार्गी लागतात म्हणजे लागतातच आणि तुम्हाला त्याची स्वामी महाराज झळसुद्धा लागू देणार नाही. तितकं प्रभावी असं नामस्मरण आहे. तुम्ही फक्त करायला तर सुरुवात करावं. तुम्ही करायच्या अगोदरच तुमच्या मनामध्ये जर 1000 शंका आणल्या तर तुमच्या त्या सेवेला काहीही म्हणजे काहीच फायदा नाही आहे. तुम्ही जर निसंकोचपणे, निस्वार्थीपणे जर सेवेला सुरुवात केली, स्वच्छ मनाने, निर्मळ मनाने सेवेला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातले बदल तुम्हाला नक्की पाहायला दिसतील. तुम्ही हे करून बघा. मी फक्त सांगते म्हणून सांगते नाही, ह्या सेवा मी पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याचाच अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. तुम्ही ह्या सेवा करा. मला माहिती आहे की तुम्हाला सेवा करायला टाईम मिळत नाही. तुमची इच्छा आहे पण तुम्हाला टाईम मिळत नाही आहे. पण काहीच न करण्यापेक्षा तुम्हाला 14वा अध्याय करायला फक्त 10 मिनिट पाहिजेत. 1 माळ करायला तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिट लागतात आणि 3 अध्याय वाचायला तुम्हालाही 10 मिनिट लागतात. म्हणजे तुम्ही जर रोज 15 ते 20 मिनिट जर ह्या सेवेसाठी काढले स्वामी प्रकट दिनापर्यंत तर बघा तुमच्या आयुष्यात, तुम्हीच बघा की ह्या 15 दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात किती बदल झालेले दिसतील. तुम्ही ज्या अडचणीत आहात ती अडचण पण तुमची दूर झालेली असेल किंवा जे येणारे संकट आहेत, जे येणारे दुःख आहेत पुढे भविष्यामध्ये आयुष्यात ते पण दूर होण्यास मदत होईल. जे आपल्यापर्यंत येणार होते, जे दुःख संकट आपल्यापर्यंत येणार होते ते पण म्हणजे स्वामी महाराज आपल्यापर्यंत येऊ देणार नाहीत. इतकी ताकद आपल्या स्वामी सेवेत आहे, नामस्मरणात आहे, 14व्या अध्यायात आहे. 14वा अध्याय तर हा स्पेशली संकट निवारणासाठीच मानला जातो. त्याच्यामुळे तुम्ही हा अध्याय वाचायला विसरू नका. जेवढं शक्य होईल तेवढा तुम्ही तो अध्याय वाचा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल किंवा उपयोगी पडली असेल तर तुमचे जे काही अनुभव आले असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करा. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.